कुकिंग विथ निशिगंधामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सो आज बनवले आहे पालक पुरी, जी 2 ते 3 दिवस टिकतात। तुम्ही प्रवासासाठी नेऊ शकतात। तर या पुऱ्या कशा करायच्या आहेत त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तर चला रेसिपीला पुरीसाठी आपण घेतला आहे पालक। तर हा मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकण्यासाठी 6 ते 7 हिरव्या मिरच्या आहेत, 1 चमचा जिरं आहेत, 1 इंच आलं आहे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आहेत। तर आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर आपण हा चिरलेला पालक जो आहे तो मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। तुम्ही अशा पद्धतीने ह्या पुऱ्या करा, खूप पटकन होतात आणि छानही लागतात। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 इंच आलं, लसूण आणि हे जिरे सर्व टाकून घेऊया। चवीनुसार मीठ। तर आता आपण ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया। तर आपण आता पालकची पेस्ट बनवून घेतलेली आहे। हे बघा झाली आहे आता पेस्ट ही। त्याच्यात थोडंही पाणी टाकलेलं नाही। तर याच पेस्टमध्ये आपण पीठ मळून घ्यायचं आहे आता। आणि कलरही पहा तुम्ही किती जशाचा तसाच हिरवा राहिलेला आहे, हिरवागार असा रंग आहे। तर ह्याच्यामध्ये आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तर हे 2 वाट्या गव्हाचं पीठ आपण टाकलेलं आहे। तर ही पुरी खुसखुशीत होण्यासाठी मी एक अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि 1-2 चमचे हरभरा डाळीचं पीठ, याने चव छान लागते। आणि एक अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो असा क्रश करून ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। थोडंसं चवीनुसार चिमूटभर हिंग घ्यायचा आहे आणि 1 चमचा तीळ घ्यायचे आहे, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ। थोडंच टाकूया, अगोदर आपण भरपूर टाकतोय, अजून थोडंसं एक अर्धा चमचा मीठ टाकूया। आणि आता हे कालूया। ह्याच्यात थोडीशी हळद टाकायची राहिली, थोडीशी हळद। तर आता आपण हे पीठ मळून घेऊया व्यवस्थित। तर आपण ह्याच्यात थोडंसं 1-2 चमचे तेल टाकूया आणि हे व्यवस्थित असं घट्ट मळून घ्यायचं। हे पीठ पातळ नाही बनवायचं, ह्याच्या आपल्या पुऱ्या बनवायच्या आहेत। तर आपण हे पीठ छानपैकी आता मळून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला 15 मिनिट असंच झाकून ठेवूया। तर 15 मिनिटानंतर आपण पुरी लाटायला घेऊया। थोडं पीठ लावूया आपण। तर या साईजची मी पुरी लाटून घेतली आहे, हे पहा। तर फार पातळही नाही लाटायची आणि फार जाडही नाही, अशी लाटून अशाच आपण पुऱ्या आता सर्व बनवून घेऊया। तर आपण पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत। तर आता आपण तळून घेऊया। तर मी तेल हे गरम करायला ठेवलेलं होतं। तर आता आपण पुऱ्या तळून घेऊया। तर पाहू शकता तुम्ही आपली पुरी जी आहे ती टम्म फुगलेली आहे छान। या पुऱ्या खायला खूप छान लागतात, तुम्ही नक्की करून पहा। आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी। तर या पुरी मी छान तळलेली आहे। आता ह्याच्यात थोडंसं 1-2 मिनटं आपण असं झाऱ्यावरती ही पुरी ठेवायची, म्हणजे तेल जे आहे निथळतं आणि पुरी जी आहे ती तेलकट नाही होत। तर अशाच आपण सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेऊया। तर ही दुसरी पुरी आता मी झाला आहे आपल्या व्हिडिओ। सर्व पुऱ्या आपल्या ह्या तळून झालेल्या आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडला तर शेअर करा। तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।